लय खतरनाक झोपा आली, गाडी इकडे तिकडे गेली. म्हणलं होते खाली अगर ना तिकडे झोपून टाकून पाहिजे. कसा दिसते बोगदा नाही ना तो खोळा. हिमाचलचं पण असंच बोगदा होता. पहिलाच उशीर झालाय, त्यात डिझेल संपलाय पेट्रोल पंपावर. फायनली भावानं पोहोचला आपण इगतपुरीला. कशा आहे लाइटिंग, झापक झपक बोलते. भिवंडीला आलो कधी जाम लागलं नाही असं आहे का. वाघ पोचला एकदा आपल्या एरियात. नात करती काय मुंबईचा. भावानं पोचलो एकदाच. पाय माझं थरथरती ती राव. अंगात जीवनात ती बॉक्स उचलून ठेवा लागले बघा पॅलेटवर. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे भावांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन अशा दिवसामध्ये. तर कलकत्ता ते मुंबई असा आपला प्रवासाचा आज आहे दुसरा दिवस. रात्रभर काल प्रवास करून आपण 24 तास सकाळी पहाटे थांबलो होतो आणि झोपलेलो कारंजाच्या आसपास येऊन. कारंजा नाही, कुठलं गाव होतं ते, मेहकरच्या आसपास येऊन झोपलेलो आणि 2 तास झोपलो. निघतोय आता इथून. तर चला नवीन अशा प्रवासाला सुरुवात होते, नागपूर टू मुंबई. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की बघण्यासारखी भरपूर अशी माहिती आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर करूया आता व्हिडिओला सुरुवात. बघा तर भावना 8 वाजले तर आपण पोहोचलोय जालन्याला. भरपूर असा वेळ झाला राव. आता जालन्याहून मिनिमम 4 तास लागतील भिवंडीला जायला. 4+ लागतील. 11, 12, 2 वाजतील पोचायला. 2-2:30. आज गाडी खाली झाली पाहिजे राव. झोप तर आली नाही, त्यामुळे झोपलो ना तर झोपलो नसतो, कंटिन्यू आलो असतो. लय खतरनाक झोप आली, गाडी इकडे तिकडे गेली. म्हणलं होते खाली अगर ना तिकडे झोपून टाकून पाहिजे. तासभर झोपायचं म्हटलं, 3 तास झोपलो मस्त. आकडून झोपलो, अंग पण दुखायला लागलं तसं. चला आता निघालो, काय पर्याय नाही. झोप आली म्हणलं झोपलो. लय लोड ह्याचा नाही आणि निघलोय आता. लावलोय रिपीट बघा समृद्धीला. जेवढं लवकर पोहोचायचा प्रयत्न होईल तेवढं पोहोचण्यात येईल. त्यात आज उपवास आहे, काय नाश्ता वगैरे काय होत नाही. डायरेक्ट आता कुठेतरी चहा घेऊन डायरेक्ट पोचायचा प्रयत्न करू. लवकर पोहोचू. लेट जाऊन उपयोग नाही. उद्या सुट्टी आहे, परवा दिवशीच खाली होईल डायरेक्ट. मग उद्या तर आपल्याला लग्नाला जायचं आहे. मग गाडी लावून डायरेक्ट कल्टी मारू गावाला. बघू कसं होतंय. पहिलं तिथं मुंबईत पोहोचू आणि मग पार्टीला फोन करू. मग कसं होतं बघू. चलो भावना. आपण पोहोचलो संभाजीनगरच्या अलीकडं. काय आहे व इकडं सगळा भोंडा माळच घेऊ. दड झाडं पण नाही, काहीच नाही. कसलं गरम होत असेल बेकार. लय खतरनाक. काय सुद्धा नाही, काय सुद्धा. इथं मध्येच पंप चालू केलाय वरतं नवीन. अजून चालू झालेला नाही वाटतं. झालाय चालू झालाय. रोड पण झालाय. का भावानो कसा आहे, सगळा विषय हार्ड आहे. वर प्राण्यांना जाय ब्रिज बनवलेला आहे बघा, ॲनिमल कॉरिडॉर. इकडे तिकडे ये जा करा प्राण्यांना. या बोंड्या माळात लांडगे बेंडगेले फिरते ती हरणं त्यांच्यासाठी. नाद खोळा. हे पिवळं पट्टच तेवढं लय गेले. असलं एवढं हार्ड आहे की नाही. तो सगळं हलते बघा. मूर्त्या सुद्धा हलते ते.
कशाला टाकते बिन काम हायवेला टाकायची काय गरज आहे का आता इथं उगाचच टाकली की पैसे वेस्ट कार्यक्रम. कसं दिसतंय भावानो नजारा ना नाच खोळा ना द्या बाद विषय. त्याला पुढं कुठं तरी जाऊ चहा घेऊ आता आणि मग निघू. आता माझा मूड खराब झालाय पूर्ण कारण गाड्याच खाली होत्या का नाही टेन्शन आलंय. खाली नाही झाली तर मी गाडी लावून कल्टी मारणार आहे गावाला. बघूया कसं होतं. भावना आपण पोचल्याची छत्रपती संभाजीनगरच्या बोगद्यापाशी. तर पेट्रोल पंप आहे मोठा. काय खायला भेटते बघूया. खायला तर नाही काय भेटणार चिप्स वगैरे किंवा चहा पाणी करू कारण सकाळच्यानं काय खाल्लेलं नाही. टाइमपासला घेऊ काहीतरी म्हणजे रस्त्यानं जात 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 खाऊ. चला 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 चला. तर भावने या चहा प्यायला चहा पिऊन करूया सुरुवात. टाइमपास नाही करायला पाहिजे आणि फक्त चहाच पितोय काही तर भेटलंच नाही दुसरं. चहा पिऊन कल्टी मारू. तर चलो चला भावने चहा पाणी घेतलाय आणि निघलोय. कसा दिसतोय बोगदा नाही ना तो खोळा. हिमाचलचं पण असंच बोगद होता बनवलं होतं भारी. तर चला आता जाण 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 हाणू. आता थांबायचं नाही नॉन स्टॉप मुंबई. म्हणून आपण आता मला वाटतं सिन्नरच्या आसपास पोहोचलोय. महत्वाचा म्हणजे काय विषय झाला होता 80 किलोमीटर गाडी आणल्या तशीच डिझेलची कांडी लागली चमकवायला. अशी चालवली की मग म्हणून इयर पकडते गाडी. ऑटोमॅटिक इयर पकडते परत. आता पकडत नाही रनिंगला पण परत नंतर टाकी फुल केली की पकडते. काय होतं तिला काय माहिती. तर आला बाबा पेट्रोल पंप. जवळजवळ 80 किलोमीटर आल्या गाडी कांडी चमकायला लागल्यापासून. हळूहळू आणल्या दाबली नाही काय नाही. तर चला आलाय पंप आता इथं समोर भारतचा. टाकी फुल करू. पार्टीचं फोन यायला लागलेत पोचलाय का म्हटलं आलो दादा थांबा पोचतोय 3 वाजेपर्यंत. चला पोचू काय पण करून 11:30 पावणे 12 झालेत. 3 वाजेपर्यंत पोचायचं आपल्याला नावाशिवाला GDL ला. पहिलाच उशीर झालाय त्यात डिझेल संपलाय पेट्रोल पंपावरून. 3 वाजेपर्यंत पोहोचत होतं आपल्याला. आता 4 वाजतील ते मला अजून अर्धा तास लागेल. तोपर्यंत ज्यूस प्यायला आलो. इथं ज्यूस घेतला मला उपवास काय तर खावं. सकाळपर्यंत खाल्लेलं नाही. एनर्जी घेतलेलं लाडू घेतलेत. चला ज्यूसवर लावू का डिझेल टाकून कल्टी मारू. आता डिझेल कधी येतंय काय माहिती. भरपूर वेळ झाला. मी जवळ अर्धा तास झाला. अजून अर्धा तास लागेल. मागं डिझेल टाकला असतं बरं झालं असतं. पहिल्यांदा असं झालं. ज्यूस प्यायला भावानं ज्यूस काय बरोबर नव्हता. 120 रुपये घेऊन पण त्यानं काय क्वालिटी दिली नाही एवढी. हे आणले येताना बघा मस्त लागतं हे मँगोचं. 25 रुपयेच आहे पण क्वालिटी त्याला मार देते. खतरनाक आहे. अंगातनं जीव गेलाय पार अशा अवस्था झाली. 1 तास लागल म्हणलं आता आयडिया करावी. पुढं जावं इकडून. आता इथनं युटर्न मारून परत पलीकडच्या पंपात डिझेल हाय शिल्लक तिकडं जातो. 2 किलोमीटर जावं लागतंय बघा. हा पुढे HP पंप आहे 2 किलोमीटर आणि परत येताना इकडंच येऊ रॉंग साईड किंवा मग पुढनं फिरून 2 किलोमीटर युटर्न आहे आणखी. इथंच येऊ. हे जवळ आहे आपलं. रॉंग साईड आलेलं बरं पडेल. चला डिझेल टाकू पहिलं. और बाहेर कुठं डिझेल भेटेना. HP पंपा आले. टाकी फुल करायचं चालू आहे बघा. कुठंच बाहेर भेटेना झाले. इथं डिझेल आहे खाली पण डिझेल ना फुल केलं मग टेन्शन नाही खाली करून यायचं. चला फुल करू. भावना या लाडू खायला. लाडू उपवास असल्यामुळं राजगिऱ्याच्या लाडूवर लावलाय दणका. तर चला लाडू खात खात प्रवास चालू आहे. फोन आले 2 वेळा. पटापट जाऊ आणि पोचून खाली करून घेऊ. फायनली भावानं पोचला आपण इगतपुरीला. आता इगतपुरीवरनं भिवंडी समृद्धीवरनं जर तो डायरेक्ट JNPTला जो कनेक्ट रोड होतो का नाही बदलापूर मार्गे जातो बघा. तो जर चालू झाला असता का नाही इथनं 1 तासातच JNPT गाठला असतं. पण आता भिवंडीला जावा. भिवंडीतनं परत या टावडा करीत जावा. असा खेळ आहे सगळा. हो चला आता ट्रॅफिक तर लागणारच आहे. चला बोगदा आलाय बघू शकता. इगतपुरी एंट्रन्स. हा
कसं दिसतंय नात खोळा. कशा आहे लाइटिंग, झापक झपक बोलते. नात खोळा वाटते या बोगद्यात. मला आलं की काय वेगळं समाधान. आता आपली मी त्या नवीन आपला मिसिंग लिंक झाले त्यात गेलेला नाही अजून. ते कसा झालाय बघायचा गेल्यावर. तर जाताना जर खाली करून जर भरली गावाकडं तर मग जाऊ मिसिंग लिंक ना, नाहीतर मग गाडी लावून तर जायचं आहे ट्रॅव्हल्स मधनं. काही विषयच नाही. बघू कसं नियोजन लागतंय. फायनली आपण पोहोचलोय समृद्धीच्या टोलवर. बघू शकता टोल धनुष्यबाण. इथनं जेनपीटीला जाया रोड आहे बघा 3 किलोमीटर, पण अजून चालू झालेला नाही. चालू झाला असता तर भोंगा फाईट गेलो असतो राव, पण चालू नाही झालेला. तर चला टोल वगैरे क्रॉस करू. आपल्या गाडीला टोल आहे 2 रुपये, काय ते 3 रुपये 32 पैसे पर किलोमीटर. चला किती जातोय बघूया. भिवंडीला आलो कधी जाम लागलं नाही असं आहे का? लागलंय बघा जाम खाली उतरल्याच. आता ह्यात आणखीन अर्धा पाऊण तास जाईल. पाठदिशी निघावं म्हणजे पोचतो या बरोबर. दिलेलं त्याला टायमिंग मी 3चं, 4 साडेचार वाजणार. बोंबाल तो काय कोणास ठावत. भावानं खारेगावला पोचलोय. ह्यो याचा ब्रिज होता, ह्यो पण चालू केलाय जायला. तो पलीकडला दोन्ही नवीन, पलीकडचा नवीन चालू केलाय. ट्रॅफिक लागलं नाही त्यामुळे झाप करणं. आता खाल्लं मुंबईवरून जाऊ का कोणीकडनं जाऊ कळ ना. ट्रॅफिक बघतो मग घुसतो. वाघ पोचला एकदा आपल्या एरियात. ना तर करती काय मुंबईचा. तर भावनो पोचलोय कोपरखान्याला. झाप झाप जातो. लय फोन यायला लागले त्याचं. 4:15 झालेत. मी त्याला 4चं टायमिंग दिलं होतं. अजून मला मिनिमम याला जायला 20 मिनिटं लागतील इथनं. मोकळा असलं तर. आता बाहेरनं टाकून जातो. चला पाहुणं पोचले जेडीएलला. लावले गाडी, प्रिंट वगैरे काढून घेतलं. आता फक्त खाली करायचे. गेट पास बनवतात 10 मिनिटात होईल खाली. चला बघू कसं होतंय. भावनं पोचलो एकदाच. पाय माझं थरथरती ती राव. उठल्याला असली दाबल्या ना गाडी सकाळी उठल्यापासून. सकाळी आपण कुठं मेकरपासून दाबल्या गाडी बघा. नॉन स्टॉप आली, कुठं थांबलेलं नाही काय नाही, जेवायला नाही कशाला नाही काय नाही. 15-20 मिनिटं त्या पेट्रोल पंपावर गेली तीच. बाकी कुठं सुद्धा थांबलेलं नाही. नॉन स्टॉप भुंगा फाईट बिंगरी लावल्या. आणि फायनली आपण पोचलो जेडीएलला. 48 तासात आपली डिलिव्हरी कंप्लीट झाली. कलकत्ता टू मुंबई. तो चलो खाली करते हैं और निकलते के गाव के लिए. पण यार्ड मध्ये घुसलेला पार्टीवाला पहिलेच वैतागलेला आहे. चला खाली करूया. अरे बाबा कलमार आम्हाला जाऊ दे. वैतागले आधीच गावाला जायचं आहे. या गाडीच्या मागणं जायचं आपल्याला खाली करायला आतमध्ये. चला पोचून खाली करून घेऊ. अंगात जेवणात ती बॉक्स उचलून ठेवायला लागले बघा पॅलेटवर. झाले खाली भावानो. तर चला आता पोच घेऊन कल्टी मारू. हे बघू शकता झालंय ओके. माल भेटला तर बघतो कोल्हापूर कराडचा, नाहीतर मग गाडी लावून कल्टी. भावानं आपली गाडी खाली झाली. खाली करून इथं झोपलो. तो तासभर पडलो. बाहेर आलेल्या नुकतं मुंडकं टाकलं. एसी लावली जी पडलो. तासाभरानंच उठलोय. तर म्हटलं मालाचा पण जुगाड लावलं. तर म्हटलं कोणाचा फोन मेसेज टाकून ठेवलं सगळ्यांनी. फोन आला तर म्हटलं भरायचं काहीतरी लोकलचं. पण काय जुगाड होईना लोकलचं. आपलं काही तेवढं सेटिंग नाही. त्यामुळे मग आता चला कल्टी मारूया, गाडी लावूया डायरेक्ट गावाला. झोपून जाऊ मस्त स्लीपरनं. तर चला निघूया. हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.